नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची किंवा पेटवण्याची शक्यता निर्माण झाली. ज्या दिवशीपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा, त्यांना त्यांचा हक्क द्यावा या मागणीसाठी उपोषणाला बसले, त्या दिवशीपासून ओबीसींमध्ये एक मोठा असंतोष होता. आपल्यात कुणीतरी वाटेकरी होतंय या भीतीपोटी ओबीसी समाज किंवा ओबीसी समाजाचे सो कॉल्ड नेते हे एका भीतीच्या छायेखाली होते. आणि सरकारने जेव्हा जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेण्यासाठी म्हणून जी भूमिका घेतली, ती भूमिका घेतल्यानंतर ओबीसी समाजामध्ये एक मोठा पेच निर्माण झालाय. आणि त्याचाच फायदा घेत छगन भुजबळांसारखे किंवा प्रकाश शेंडगेंसारखे किंवा विजय वडेट्टीवारांसारखे ओबीसी नेते सो कॉल्ड हे गैरसमज पसरून देण्याचं किंवा आगीत तेल ओतण्याचं काम करतायत की काय अशी शंका येऊ लागली. छगन भुजबळ यांचा जर का राजकीय प्रवास पाहिला तर ते शरद पवार यांच्या सोबत येण्याच्या अगोदरपर्यंत म्हणजे 92-93 पर्यंत ते कट्टर शिवसैनिक होते. मात्र त्यांना त्यांचं इप्सित साध्य करायला संधी बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाली नाही आणि त्यामुळं भुजबळ हे बाळासाहेबांना सोडून पवारांच्या तंबूत दाखल झाले. पवारांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं आणि तेव्हा मंडल विरुद्ध कमंडल ही एक मोठी काय म्हणता येईल त्याला एक मोठं आंदोलन उभा राहिलं. भारतीय जनता पक्ष यांच्या कमंडलला सगळ्या काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी मंडलने विरोध केला. मंडलचं समर्थन करता करता भुजबळ हे कधी ओबीसी नेते झाले हे त्यांनाही कळलं नाही. भुजबळांनी त्या ओबीसी लिडरशिपच्या नावाखाली कायम सत्तेची ऊब चाखली, ऊब राखली. कायम मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं गेलं कारण त्यांच्या पाठीशी असलेला ओबीसी बेल्ट. आता तो किती आहे किती नाहीये हा संशोधनाचा भाग जरी असला तरी देखील भुजबळ हे दाखवून देण्यात यशस्वी झाले की त्यांच्या पाठीशी एक मोठी शक्ती ओबीसींची आहे आणि त्यामुळं भुजबळांचे नेहमीच लाड केले गेले. आता जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय निघाला आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री 2014 सालचा विषय सांगतोय की 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक पॉझिटिव्ह भूमिका घेतली. त्यांनी जे 13% आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकलं, मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही. आणि तेव्हापासून मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी अधिक आक्रमक झाला. मराठ्यांना आरक्षण द्यायला कुणाचाच विरोध नाहीये, पण ते ओबीसी मधून देऊ नये अशी भूमिका भुजबळांसारख्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याची आहे. भुजबळांनी तर 2 दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर जी भूमिका घेतली ती थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारला आव्हान देणारी आहे. मराठ्यांचे जर का लाड पुरवणे जाणार असतील आणि मराठ्यांना कुणबीच्या माध्यमातून मागच्या दारानं आरक्षण देण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. ओबीसी एक गठ्ठा होऊन या सरकारला धडा शिकवेल अशी भाषा भुजबळांनी केली. आता भुजबळ नेमकं बीडमध्ये आले का होते किंवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर का आले होते तर मागच्या आठवड्यात 30 ऑक्टोबरला बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव असेल, बीड असेल, इथं राजकीय नेत्यांची घरं जाळण्याचा, त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न समाजाकडून किंवा आंदोलकांकडून किंवा हल्लेखोरांकडून झाला. त्यात एक ठराविक समाज होता किंवा ठराविक आंदोलक होते, ते आंदोलकच होते अशातला भाग नाही, ते हल्लेखोर होते. भुजबळ आले, त्यांनी यायला हरकत नव्हती. भुजबळांनी पाहणी केली, काय हरकत नव्हती. त्यांच्या एका कार्यकर्त्याचं हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तेही पाहणी करायला त्यांचा अधिकार आहे. पण आल्यानंतर तुम्ही एका जबाबदार मंत्रिपदावर आहात. या राज्याचं, या राज्यातील जनतेचं कल्याण करण्यासाठी म्हणून आपण मंत्रिपदाची शपथ घेत आहोत
अशी तुम्ही शपथ घेतलेली आहे, पण त्याचा विसर भुजबळांना सोयीस्करपणे पडतो. भुजबळ हे आपण ओबीसी लीडर आहोत हे दाखवण्यासाठी प्रसंगी कोणालाही अंगावर घ्यायला तयार होतात. वास्तविक पाहता बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी या सगळ्या जळालेल्या घरांना, दुकानांना, ऑफिसेसला भेटी देऊन याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, जे दोषी आहेत ते त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे वगैरे वगैरे बोलणं अपेक्षित होतं. पण त्यांनी थेट एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. भुजबळ काय म्हणाले की मी देखील गृहमंत्री राहिलेलो आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये बीडचं पोलीस दल फेल झालेलं आहे, हे पोलिसांचं फेल्युअर आहे. हे कोण सांगतंय तर सत्ताधारी एक मंत्री सांगतोय. म्हणजेच गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या डिपार्टमेंटवर आणि फडणवीसांच्या कार्यपद्धतीवरच भुजबळांनी सवाल उपस्थित केला. एवढ्यावरच भुजबळ थांबले नाही, तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये वाटा देण्याचा जर का प्रयत्न झाला तर आम्हाला रस्त्यावर उतरून सरकारचे 2 हात करावे लागतील अशी भाषा त्यांनी वापरली. भुजबळांना नेमकं करायचंय काय? एकीकडं झरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असल्यामुळे त्या आंदोलनाचा फायदा घेऊन काही असामाजिक तत्व हे पुढाऱ्यांची घरं जाळतायत. सर्वसामान्य माणसांच्या प्रवासाचं जे वाहन आहे, ती एसटी असेल किंवा सरकारी कार्यालय असतील किंवा हॉटेल्स असतील किंवा दवाखाने असतील, यांची तोडफोड करतायत. सामान्य माणूस हे आंदोलन सुरू झाल्यापासून सुखानं 2 श्वास घ्यायला सुद्धा त्याला संधी मिळत नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी हे आंदोलन सध्यापुरतं स्थगित झालेलं असताना किंवा स्थगित करण्यात सरकारला यश आलेलं असताना सरकारमधील एक मंत्री एवढ्या बेजबाबदार पद्धतीनं आव्हान देण्याची भाषा करणार असेल तर सरकारने याची गंभीर दखल घेऊन भुजबळांना कडक शब्दात समज दिलीच पाहिजे. भुजबळांनी राजकारण जरूर करावं. भुजबळांनीच काय हो, म्हणजे मराठा समाजाच्या प्रश्नावर आतापर्यंत राजकारणच झालंय. त्याच्यामुळंच 1980 मध्ये अण्णासाहेब पाटील सारख्या माणसाला हौतात्म्य पत्करून सुद्धा या समाजाला अद्यापपर्यंत आरक्षण मिळालेलं नाही. हे दुर्दैव आहे. आता कुठं सरकार थोडंफार 2 पावलं पुढे आलंय. सरकारनं कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुढाकार घेतलाय. त्यामध्ये भुजबळांना अडचण असायची काही कारणच नाही. म्हणजे जे काही 1967चे जे काही कायदे किंवा जे काही दाखले आहेत त्यानुसार 82 क्रमांकावर कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातीचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणं हा त्यांचा हक्क आहे. मग ते जर का सरकार देत असेल तर तुम्ही सरकारला आव्हान देण्याची भाषा कशी करू शकता? आणि भुजबळ हे कायम सत्तेत जरी असले ना तरी स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा फायदा पाहतात आणि त्या पद्धतीनं आपलं वक्तव्य करतात. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. मग भुजबळांनी ब्राह्मणावर टीका केली तरी देखील सरकारनं त्यांना दुर्लक्ष करायचं. भुजबळांनी अगदी भिडे गुरुजींवर टीका केली तरी देखील सरकारनं त्याकडे दुर्लक्ष करायचं. भुजबळांनी सरस्वती आणि लक्ष्मीच्या फोटोबद्दल जर का आक्षेपार्ह विधानं केली तर त्याकडेही सरकारनं दुर्लक्ष करायचं. आता हेच भुजबळ मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरून ओबीसी आणि मराठा असा वाद पेटवण्याचा किंवा त्या वादामध्ये तेल टाकण्याचा किंवा पेट्रोल टाकण्याचा किंवा काडी लावण्याचं काम करत आहेत. आणि त्यामुळं भुजबळांचं काय होईल माहीत नाही. भुजबळांना काय त्रास सहन करावा लागेल हे त्यांचं त्यांना माहीत. पण सामान्य जनतेला मात्र दिवाळी सुखात खाता येणार नाही. सामान्य जनतेला रस्त्यावर शांतपणे आणि सुरक्षितपणे फिरता येणार नाही. त्यामुळे भुजबळांनी तोंडाला आवर घालणं गरजेचं. त्यांना जे काही विरोध करायचा आहे, ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं की विरोध करायचाच कशाला? सरकार जर का द्यायला तयार आहे तर तुम्ही कोण अडवणार आहे? पण आम्ही ओबीसींचे नेते आहोत, ओबीसींचे तारणहार आहोत, ही जी स्वतःबद्दलची एक प्रतिमा भुजबळांनी तयार केली आहे ना, त्याबाबत भुजबळांना कधीतरी विचार करावा लागेल. आणि भुजबळांना जर का सरकारने आवर नाही घातला तर महाराष्ट्र दिवाळीच्या अगोदरच पेटू शकतो आणि याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य सरकार असेल. एवढं मात्र सरकारनं लक्षात ठेवावं.